तर माझ्या भावांनो, आज आहे आपल्या ब्लॉगचा 7वा दिवस आणि आज आहे आमचा मॉर्निंगचा वर्कआउटला जायच्या अगोदर 4 खजूर खाऊन घेतले आणि आमच्या सिमीला बाईकवरून निघालो होता वर्कआउटला. तुमचा भाऊ अख्खा पॅक होऊन चालला होता, कारण की भावांनो साताऱ्यात थंडी लई. जाता जाता महाराजांना मुजरा करून निघालो आणि मीच एकटा लवकर आलो होतो. आपली गँग काही लवकर आली नव्हती, त्यामुळे सगळ्यांची वाट बघायला लागली मला. आणि त्यात आपले कलाकार मित्र काही फोन उचलले नव्हते आपला, आणि त्यात आपला एक कार्यकर्ता फोन स्विच पूर्ण झोपला होता. अशी कोण तुमचे मित्र असतील तर भाऊंना नक्की त्यांना टॅग करा. जे म्हणतात काय सकाळी वर्कआउटला येणार आहे भाऊ, मला फोन कर, सकाळी मी उठतो, आणि फोन स्विच ऑफ करून झोपतात. त्यांना नक्की टॅग करा भावांनो. शेवट सगळ्यांची वाडा बघून आम्ही तिघंच आलो होतो. गाण्यानंतर आम्हाला पुढे जॉईन होणार होता. वेळ न घालवता आम्ही निघालो वर्कआउटला. आणि आज आमचं काफ रन होतं आणि तुमच्या भावाने त्यानंतर केलं रनिंग चालू. आणि सकाळी सकाळी या वातावरणात रनिंग करायला खूप भारी वाटत होतं. तुम्हाला लोकेशन तर माहीतच असेल. आणि अशा तऱ्हेनं आपला आजचाच वर्कआउट कंप्लीट झाला. शेवटपर्यंत आम्ही तिघंच राहिलो होतो, सुजित भाऊ आणि मनोज भाऊ. आणि त्यानंतर आम्ही आमची स्ट्रेचिंग कंप्लीट केली. भावांनो, वर्कआउट नंतर स्ट्रेचिंग करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि घरी जाता जाता आम्ही डाएटच्या नावाखाली नाश्ता केला. आणि त्यानंतर वर्कआउट कंप्लीट करून आलो तरी पण आमच्या मॅडम त्यांच्या खुर्चीवर बसल्या होत्या आणि मॅडम काय उठायचं नाव घेत नव्हत्या. तर माझ्या भावांनो, आजचा ब्लॉग तुम्हाला आवडत असेल तर लाईक, कमेंट, शेअर नक्की करा आणि तुमच्या भावाला फॉलो करायला विसरू नका. जय शिवराय.